All right, hello. This is the segment 1 बायनरी कोड. आज आपल्याला सेगमेंट 1 शूट करायचा आहे बायनरी कोडचा. तर बायनरी कोडची स्टोरी मी याच्या अगोदर पण बायनरी कोड सेगमेंट 1 शूट केला आहे. बट तेव्हा कसं ते प्रॉपरली झालं नव्हतं कारण त्यासाठी ॲटमॉस्फिअर तेवढा काही खास नव्हता आणि मी 2 सेगमेंट शूट केले होते. बट राईट आफ्टर दॅट इट्स कम्प्लिटली एंड. तर मला वाटते की आपण याला एंड नाही केलं पाहिजे, याला प्रॉपरली रेकॉर्ड केलं पाहिजे. बायनरी कोड इज रिअली ग्रेट अचिव्हमेंट फॉर मी, कारण हेच एक असं सब्जेक्ट आहे जेणेकरून माझ्या करिअरला एक प्रकारे किक स्टार्ट भेटेल आणि मला याची प्रिपरेशन आतापासूनच करायला पाहिजे. द बायनरी कोड इज अ स्टोरी अबाउट व्हॉट. वेल पाऊसून राहिला, कपडेच नाही होत आहे. Yeah, I'm right here in the balcony. You see that? Yeah, I'm right here. एक फोटो काढून घेऊ. So, what is the आता एक क्वेश्चन आहे, बायनरी कोड काय आहे आणि ही स्टोरी काय रिप्रेझेंट करते. बायनरी कोड इज अ स्ट्रक्चर ऑफ डुईंग सम थिंग्स लाईक वी नेवर फॉरगेट. हे जे बायनरी कोड आहे हे मला एक प्रकारे एक असा सब्जेक्ट आहे जो की बहुत चांगल्याने प्रेझेंट करायचं. याच्यामध्ये ॲक्शन्स खूप सारे आहे, बट अशा प्रकारे ॲक्शन आहे जे की एक प्रकारे इंटेलिजंट ॲक्शन आहे. इंटेलिजंट ॲक्शन आहे म्हणजे काय होते, म्हणजे याच्यामध्ये मारधाड, माणसाची जे मॅन पॉवर आहे त्याला जास्त फोकस न करता माणसाच्या डोक्यात मध्ये जे काही पॉवर आहे त्याला फोकस केला. डोक्यामध्ये जे काही पॉवर आहे ते म्हणजे काय. आता एक ठीक आहे, हा टेबल आहे. जर मी रजनीकांतला म्हणलं का मला हा टेबल तोडून द्यायचा आहे तर तो कशा प्रकारे तोडेल, किंवा सनी देओल तर तो त्याचा 2.5 किलोचा हात आणि देन धडाक आणि तोडून टाकतात सांगण्यासाठी आणि पाहण्यासाठी तर खूप माहोल वाटते, कारण याच्यामध्ये नाही का होल क्रेडिट जाते सनी देओलला भाई, कारण त्याचा 2.5 किलोचा हात आहे. बट जर मला सांगितलं आणि मला टेबल तोडायचा आहे, तो भाई माझा हात तर 2.5 किलोचा नाही आहे, तर मग मला टेबल तोडायचं हाऊ, तर मी काही ना काही दिमाग लावेल, काही ना काही टेक्निक लावेल आणि त्याला तोडण्यासाठी मी वरून काही ना काहीतरी फेकेल, त्यामुळे तुटेल. ते एक प्रकार कसं आहे, माझ्या डोक्याची पॉवर मी इस्तेमाल केली. तर सांगण्यासाठी आणि पाहण्यासाठी हे काही खूप जास्त खास नसते, बट सम थिंग्स मध्ये काही काही गोष्टीमध्ये मॅन पॉवर इतकी जास्त सक्सेसफुल नाही राहत जे की ब्रेन पॉवर जास्त सक्सेसफुल राहते. आणि बायनरी कोड याच ब्रेन पॉवरला रेप्रेझेंट करते. आणि ब्रेन पॉवर तर एकाचीच रेप्रेझेंट करते, बट याच्यामध्ये मेहनत, प्रॅक्टिस, रिलेशन, बॉन्डिंग बिटवीन ऑल ऑफ देम, त्याच्यानंतर आहे लव्ह आणि या म्हणजे लॉट ऑफ द थिंग्स याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहे या बायनरी कोडमध्ये. या बायनरी कोडचे मी एक प्रकारे कॅरेक्टर सांगून देतो का याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर आहे आणि कसे कॅरेक्टर आहे. वेल, या कॅरेक्टरमध्ये सर्वात लीड रोल रिप्रेझेंट आहे रोहन तेंडुलकर. हा एक बंदा असतो जो कधी लहानपणापासून अनाथ असतो. म्हणजे लहानपणी कोणीतरी याला कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं आणि देन हा कसा मग अनाथ आश्रम मध्ये पाडला. तिथे तो करीब 15-16 वर्षापर्यंत राहिला. दिसायला चांगला नसल्यामुळे आई वडील किंवा त्याला कोणी अडॉप्ट केलं नाही. तर मग काय झालं, 15-16 वर्षानंतर मग त्याने स्वतः सर्वाइव्ह करण्यासाठी काही ना काही काम केले, काही इनलिगल काम केले
इलिगल काम, पण खूप जास्त इलिगल कामं नाही केले. त्याला लहानपणापासून माहित होतं का तो एक हुशार व्यक्ती आहे आणि त्यांनी त्याचा डोक्याचा वापर करून त्यांनी खूप काही पैसे कमवले, कधी कधी चांगल्या पद्धतीने, कधी कधी वाईट पद्धतीने. तर अशा प्रकारे हा बंदा आहे जो की खूप जास्त स्मार्ट आहे. नेहमी जे काही सोल्युशन काढतो ते आपल्या डोक्यातून काढतो आणि त्याचे नेहमी जे सोल्युशन आहे ते बहुत चांगले असतात. प्लस ही इज अ रिअली फिमिलियर विथ द कम्प्युटर अँड नेटवर्किंग अँड गॅजेट मेकिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हा प्रत्येक गोष्टीमध्ये खूप हुशार आहे आणि याचं डोकं बहुत जास्त चालते. याचं पर्सनॅलिटी म्हणजे खूप काही जास्त खास नाही. मी थोडस याच्यामध्ये नाही का एक प्रकारे हे सांगतो का मी एक प्रकारे सेल्फिश होतो का रोहनचं कॅरेक्टर कोण प्ले करणार आहे. डिड यू सी दॅट? या आय एम दॅट गाय. मला वाटते का मी त्याचं कॅरेक्टर खूप चांगल्याने रेप्रेझेंट करू शकतो, कारण मला वाटते का माझ्यामध्ये जी काबिलियत आहे, मी खूप जास्त इंटेलिजंट पण नाही, बट मी इंटेलिजंट लोकांना बघितलं आहे. विशाल चारोंडे हा एक खूप जास्त एक स्मार्ट गाय आहे आणि याच्यापासून मी थोडा बहुत शिकलो आहे का हा पर्सन कशा प्रकारे रिॲक्ट करतो, हा पर्सन कशा प्रकारे सोल्युशन फाइंड आउट करतो आणि हा पर्सन कशा प्रकारे त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला कशा प्रकारे तो हँडल करतो. तर मला वाटते का मी ॲज अ रोहनचं कॅरेक्टर खूप चांगल्याने वेल प्ले करू शकतो, कारण मला वाटते का आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन, राईट. आणि याच्यामध्ये मला काही डाऊट वाटत नाही. तर रोहनचं कॅरेक्टर इज बेसिकली डिपेंड्स ऑन मी आणि हू नोज. आणि खुदा ना खास्ता जर मला या फिल्ममध्ये मला जर हा रोल ऑफर झाला तर इट विल बी रिअली ऑनर टू मी. बट मी नियर अबाउट प्रयत्न करत राहीन या फिल्ममध्ये हा रोल टार्गेट करण्यासाठी. मी एक हिरो सारखा दिसत नाही, बट हिरो एक प्रकारे हिरोप्रमाणे असते आणि माझं कॅरेक्टर हिरोचं नाही, एक प्रकारे एक पर्सन आहे जो की आता 20-22 वर्षाचा आहे, जस्ट लाईक मी. तो त्याचे जे सोल्युशन आहे ते डोक्याने विचार करतो आहे. त्याचे आई वडील वगैरे नाही, त्यामुळे जे काही संस्कार होत आहे ते रिअली डिपेंड्स ऑन मी. त्याला त्याच्या लाईफमध्ये काय करायचं आहे, का नाही करायचं आहे आणि त्याला कशा प्रकारे करायचं आहे हा तर पुढचा विचार करून तो आजचे स्टेप फॉरवर्ड करतो. तर त्या प्रकारचे जे नॉलेजमध्ये आणि त्या प्रकारच्या ज्या वेळेमध्ये तो रोहन कशा प्रकारे हँगआउट करतो परिस्थिती थ्रू, तर दॅट इज दॅट पर्सन. तर मला वाटते रोहन इज दॅट कॅरेक्टर रेप्रेझेंट टू मी आणि मला वाटते मी ते कॅरेक्टर खूप चांगल्याने वेल प्लेड करू शकतो. या व्हॉट अबाउट द नेक्स्ट कॅरेक्टर? नेक्स्ट कॅरेक्टर इज अ नैना. नैना, मी हिचं आडनाव अजूनपर्यंत विचार करू शकलो नाही, कारण तिच्या आडनावामध्ये नाही का काहीच नाही, म्हणजे काही रिलेशनच नाही फिल्ममध्ये. तर एक प्रकारे मी तिचं कॅरेक्टर सांगतो का तिचं कॅरेक्टर काय आहे. नैना एक हुशार मुलगी आहे. हुशार नाही, ती एक प्रकारे ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर म्हणजे काय, जे फास्ट कार चालवते ना, तिला गाडीचा खूप जास्त शॉक आहे आणि तिला गाडी चालवण्याचा खूप जास्त क्रेज आहे आणि तिला गाडी चालवणं एकदम खूपच आवडते आणि तिला फास्ट गाडी, सगळ्याच प्रकारच्या गाड्या चालवते, बाईक, 2 व्हीलर, 4 व्हीलर, लॉट ऑफ द थिंग्स. आणि ती अशा प्रकारची व्यक्ती आहे की तिला नेहमी तिच्या लाईफमध्ये काही ना काही करूशा वाटते, बट काय आहे की ती नेहमी भेटे. ती जास्त व्हायलन्स नाही. ती एक मेडिकल स्टुडंट आहे आणि लहानपणापासून तिचे आई वडील वगैरे आहे, सगळे बॅकग्राऊंड वगैरे ठीक आहे, मिडल क्लास म्हणून आलेली मुलगी आहे जिला गाडीचा खूप जास्त शॉक आहे आणि ती या फील्डमध्ये काफी जास्त अग्रेसिव्ह आहे, ड्रायव्हिंग फील्डमध्ये किंवा कार ड्रायव्हिंग फील्डमध्ये. सो या, शी इज द वन. अनदर थिंग इज अ फॅझल. फॅझल बद्दल सांगायचं असेल तर फॅझल पण एक प्रकारे हाच आहे व्यक्ती. त्याचे पण आई वडील आहे. फॅझलचे आई वडील आहे, बट फिल्ममध्ये त्याच्या आई वडीलला खूप जास्त रेप्रेझेंट नाही केलं आहे. फॅझलचे कॅरेक्टर जर सांगायचं असलं तर हा एक प्रकारे आहे की याला विमानाचा खूप जास्त शॉक असतो, प्लेन. या
आणि त्याला नेहमी वाटते का तो एक पायलट बनावा आणि तो त्याचीच ट्रेनिंग घेत राहतो. आणि रोहन आणि फैज अली आणि प्लस अल्ताफ हे तिघ जण मित्र असतात. अल्ताफ बद्दल सांगतो मी. फैजल इज अ रिअली नाईस गाय, खूप चार्मिंग असतो. मला या फिल्ममध्ये फैजलचं कॅरेक्टर एक प्रकारे खूप चार्मिंग दाखवायचं आहे, म्हणजे लेडीज लोकांना खूप जास्त आवडेल. त्यामुळे त्याची जास्त बॉडी नसली पाहिजे, डेफिनेटली नॉट, बट एक प्रकारे नॉर्मल मधून चार्मिंग, म्हणजे चार्मिंग म्हणजे खूप जास्त डोले शोले वगैरे नाही, दिसण्यासाठी गुड लुक वगैरे, जसा तो हा व्यक्ती नाही का कॉमेडी नाईट्स बचावमध्ये तो करण करण कोणतरी आहे, तो एक बंदा आहे जो दिसायला खूप चार्मिंग आहे. सो दॅट इज वाय. बट आमच्या एजमध्ये आता जर मी करणला जर पार्टिसिपेट करतो म्हटलं तर डेफिनेटली नॉट, कारण त्याचं एजिंग बहुत जास्त आहे आणि आपल्याला फिल्म माहीत नाही केव्हा बनलेली केव्हा नाही. सो या. आणि अनदर थिंग इज अल्ताफ. बद्दल सांगायचं झालं तर हा नेहमी रागात असतो, बहुत कमी बोलतो आणि जे काही बोलतो ते खूप स्पष्ट, क्लिअर आणि मुद्देसूद बोलतो. अनदर थिंग इज अल्ताफचं कॅरेक्टर जर सांगायचं म्हणलं तर अल्ताफला त्याचे गन्स किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त आहेत. अल्ताफचा निशाणा कधीच चुकत नाही. त्याचा निशाणा नेहमी एकदम ॲट ए पॉइंटवर, एकदम बहुत शार्प एज आहे त्याचा. तर आणि अल्ताफचं कॅरेक्टर जर व्हिज्युअल प्रेफरन्समध्ये जर मला दाखवायचं असेल तर त्याचं कॅरेक्टर मला एक प्रकारे बॉडी शॉडी डोले शोले पण खूप जास्त नाही आणि खूप कमी पण नाही, खूप स्किनी पण नाही दाखवायचं आहे आणि खूप जास्त डोले शोले पण नाही बनवायचं आहे. एक प्रकारे हे तिघ जण मित्र कसे एक प्रकारे फिजिकल अपिअरन्स मध्ये खूप जास्त डिफरन्स नाही दिसले पाहिजे, फक्त अल्ताफ थोडासा दिसला पाहिजे. बाकी नैना, रोहन आणि फैजल हे तिन्ही कॅरेक्टर कसे फिजिकल अपिअरन्स मध्ये बिलकुल सारखेच, खूप जास्त बॉडी वगैरे नाही, नॉर्मल. ठीक आहे. या फिल्म मध्ये अजून कोण आहे? या फिल्म मध्ये अजून आहे कायाचं कॅरेक्टर बहुत खतरनाक आहे. या फिल्म मध्ये जर काही रेप्रेझेंट करतो म्हणलं तर या फिल्म मध्ये कायाचं कॅरेक्टर बहुत जास्त स्ट्रॉंग आहे. कारण ही मला वाटते हे कॅरेक्टर प्रियंका चोपडा माइट बी करेल जर माझ्या मनासारखं होईल तर. बट जर मी या कॅरेक्टरबद्दल सांगतो तर ही जी आहे काया, हिचं नाव रिअल नाव काहीतरी वेगळंच आहे. हिच्यासोबत काहीतरी एक्सपेरिमेंट झाला होता 1933 मध्ये, माइट बी काहीतरी बहुत अगोदर, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर. आणि तिच्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी सिरम टाकला आहे आणि एक प्रकारे सूट तिला दिला आहे. त्या सिरम काय असतो का तिची ताकद वाढवतो, तिला हील करतो, प्लस ती एज नाही होऊ देत, म्हणजे तिचं वय ॲज इट इज आहे. आणि ती नियर अबाउट 70-80 किंवा 90 किंवा अबव 100 वर्षाची आहे आणि पण दिसायला एकदम जवान प्रियंका चोपडा सारखी दिसते. आणि ती बहुत कमी बोलते, बहुतच कमी. तिचा डायलॉग फिल्म मध्ये तर बहुतच कमी आहे, फक्त एकच आहे, तो आपको बुद्धू बनाया, ती जेव्हा मारते आणि बस तेव्हाच एक काहीतरी थोडासा डायलॉग आहे. आणि ती एका बहुत खतरनाक इन्स्टिट्यूशनचा हिस्सा असते. मी अजूनपर्यंत त्या इन्स्टिट्यूशनचं नाव अजूनपर्यंत डिसाईड नाही केलं आहे, कारण मी एकटाच आहे. मी का डिसाईड करतो, मी अजून फक्त फिल्मच बनवली आहे अजूनपर्यंत, सगळ्यांची नाव वगैरे अजूनपर्यंत. तर माझ्या म्हणण्यानुसार मला वाटते का ती एक खतरनाक इन्स्टिट्यूशन मध्ये किंवा खतरनाक संघटनेची एक प्रकारे मेंबर आहे. आणि ती जर संघटनेचं नाव जर मी घेतो म्हणलं तर एक प्रकारे असं नाव कसं हे आहे अजूनपर्यंत परफेक्ट नाही, तरी मी एक नाव घेतो, इल्युमिनाटी पीपल्स. ते इल्युमिनाटी पीपल्स आहे जे की बहुत खतरनाक आहे आणि तिच्यामध्ये खूप जास्त स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे. ती
ती कार उचलू शकते, ती नियर अबाउट 80-90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालू शकते. ती कशाला भीत नाही बिलकुल. आणि आणि ती खूप मोठे मोठे जंप पण मारू शकते, आणि तिला कितीही मारा ती लवकर क्विक हील होते. आणि तिच्या अंगावर नेहमी एक फिजिकल अपिअरन्स म्हणून सांगतो म्हणलं तर तिच्या अंगावर एक सूट मला डिझाईन करायचा आहे. मी नेहमी इमॅजिन करतो का तिच्या प्रकारचा सूट कशा प्रकारे असला पाहिजे. मी एक फिल्म मेकर आहे, मी एक फिल्म डिरेक्टर आहे, आणि मला अशा प्रकारचे लोक पाहिजे जे मला समजून घेईल का कशा प्रकारे तिचं कॅरेक्टर असलं पाहिजे, आणि तिचं जे सूट आहे ते कशा प्रकारे असलं पाहिजे. तर याच्याबद्दल मी इमॅजिन करतो तिचं सूट कशा प्रकारे असलं पाहिजे. बट मी अजूनपर्यंत फायनल स्टेजवर आलो नाही. नॉट इवन अ फायनल स्टेज का नॉट इवन अ स्टेज पण फॉर्मेशन नाही झाली आहे का ती दिसायला कशी असेल. फक्त मी एवढं डिसाईड केलं का ती ब्लॅक कलरचा सूट आहे, तिच्या हातामध्ये अशी थोडी बहुत गॅप असते, असे इथे 1 2 3. या गॅपमध्ये काय का जेव्हा ती कोणाला हिट करते तेव्हा हिट केल्यावर काय होते का ते काहीतरी सिरम आहे, ते सिरम एक प्रकारे ऑरेंज कलरचं आहे, आणि ते ऑरेंज कलरचा सिरम तिच्या सूट मधून क्लिअरली व्हिज्युअलाइज होते का असं वाटते का असं. म्हणजे थांब एक प्रकारे या कॅमेऱ्याला बरोबर स्टेबल करतो. हा ठीक आहे. ते तिच्या प्रकार जे सिरम आहे ते काय होते का असं जेव्हा ते कोणाला हिट करते तेव्हा हिट केल्यावर काय होते का इथे इथे असे एक प्रकारे गॅप बनवून आहे, आणि या गॅपमध्ये नाही का ऑरेंज कलरचं सिरम कशा प्रकारे एक प्रकारे व्हिज्युअलाइज होते. जेव्हा ती कोणाला मारते तर तेव्हा एक प्रकारे फोर्स लागते जो ह्युमन फोर्स आहे. बट जेव्हा ती सिरम अप्लाय करते तेव्हा सिरम अप्लाय केल्यानंतर तिचा फोर्स नियर अबाउट 10 टाइम्स स्ट्रॉंगर दॅन ह्युमन. तर मग ती आणि ते जे सिरम आहे ते झुक 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 एक प्रकारे LED लाईट सारखं बॉटम टू टॉप पर्यंत जाते, आणि खूप एक प्रकारे असं वाटते का ते पॉवर अप किंवा पॉवर गेन केली आहे अशा प्रकारे असं फील होते. तर अशा प्रकारे मला वाटतं जर सूट अशा प्रकारे डिझाईन झाला पाहिजे. तर हे असं एक कॅरेक्टर, आणि तिचं कॅरेक्टर सर्वात जास्त इम्पॉर्टन्स आहे, आणि कायाचं कॅरेक्टर, आणि इट्स अ रिअली स्ट्रॉंग कॅरेक्टर. आणि तिचे ॲक्शन सिक्वेन्स बहुतच जास्त या फिल्ममध्ये. या फिल्ममध्ये जर ट्रेलर दाखवायचं असेल तर हिच्या ॲक्शन थ्रूज या कायाच्या ॲक्शन थ्रूज मला रेप्रेझेंट करावं लागेल, कारण हिचीच ॲक्शन सर्वात जास्त आहे आणि सर्वात खतरनाक आहे. प्लस शी कॅन ड्राईव्ह रिअली फास्ट कार ऑल्सो, कारण ती पण गाडी खूप खतरनाक चालवते आणि स्टंट पण खूप खतरनाक करते. शी इज अ रिअली बॅड ॲस, बहुत बॅड ॲस आहे, बहुत खतरनाक आहे. तर याच्यामध्ये मला हे कॅरेक्टर रिप्रेझेंट करायचं आहे. अनदर थिंग आहे जो की एनिमी आहे, इम्रान झाकीर. मला वाटतं हे कॅरेक्टर खूप जास्त स्ट्रॉंग तर नाही आहे, पण एक प्रकारे विलनचा जो कॅरेक्टर आहे तो या कॅरेक्टरने प्ले केला आहे. मग विलनचं कॅरेक्टर इम्रान झाका आहे, तर मग ही कोण आहे काया पण एक प्रकारे विलन आहे, पण एक प्रकारे ऍक्शन देते. असं लाईक काया एक प्रकारे वर्कर आहे आणि इम्रान झाको एक प्रकारे सुपरवायझर आहे. तर सुपरवायझर पाशी पण खूप भयानक ताकद आहे का, म्हणजे खूप खतरनाक ताकद आहे का, नाही, त्याच्यापाशी खूप जास्त ताकद नाही. इज अ रिअली नॉर्मल गाय. आणि याच्याबद्दल मी अजून जास्त विचार पण नाही केला आहे का हा कॅरेक्टर कसा असू शकते. म्हणजे मी फक्त फिल्म रिलेटेडच त्याला डिस्क्राईब केलं आहे, त्याच्याबद्दलचं ओन डिस्क्रिप्शन मी अजूनपर्यंत पण स्ट्रक्चर नाही केलं आहे का हा बंदा एक ह्युमन आहे. बस एवढं माहिती आहे का हा बंदा एक ह्युमन आहे, याच्यापाशी खूप जास्त सिरम नाही ते वाला. आणि अनदर थिंग इज हा एक विलनचं कॅरेक्टर प्ले करत आहे. तर हे झाले कॅरेक्टर्स. तर अजून फिल्ममध्ये स्क्रिप्ट काय आहे. फिल्ममध्ये स्क्रिप्ट बहुत खतरनाक आहे. 19 मिनिट झाले आणि मी बडबड करून राहिलो. नॉट इव्हन स्टार्ट मी आतापर्यंत कॅरेक्टर समजून सांगितले. हळूहळू कॅरेक्टर आपण थोडं हे करू, राईट. फिल्मची सुरुवात होते एक व्यक्तीपासून ज्याचं नाव आहे समीर देशमुख.
आणि समीर देशमुख हा असा बंदा असतो जो एक IT कंपनीमध्ये किंवा कोणत्यातरी कंपनीमध्ये काम करत असतो आणि त्या कंपनीचा CEO असतो. आणि अनदर थिंग इज त्याला वाटते की अम, आर्थिक मंदीसाठी किंवा आर्थिक मंदीपासून वाचण्यासाठी आपण काहीतरी आपले पैसे बॅकअपमध्ये स्टोअर करून ठेवला पाहिजे, जेणेकरून आर्थिक मंदीची जरी वेळ आली तरी भारताला त्याचा सामना न करता आला पाहिजे, म्हणजे सामना न करता आला पाहिजे आणि आपल्यापाशी काही ना काहीतरी बॅकअप असलं पाहिजे. तर अशा प्रकारे तो विचार करतो आणि त्याला वाटते का ही खूप चांगली टेक्निक आहे त्याला बॅकअप करून ठेवण्याचं, कारण आर्थिक मंदीच्या वेळेस एव्हरीथिंग बिकम लॉस्ट. सो त्याला वाटते का, आणि त्या प्रकारे तो एक मशीन डिझाईन करतो, एक नेटवर्किंग जेणेकरून भारतामधल्या जेवढे कोणते पण पर्सन आहेत, लहान मुलांपासून मोठ्या बारापर्यंत, श्रीमंत, गरीब, बिझनेसमॅन पासून ते भिकारीपर्यंत, कोणता पण व्यक्ती, जो व्यक्ती इंडियन आहे, जो व्यक्ती भारतीय नागरिक आहे, त्याचा कुठे ना कुठे पैसा, म्हणजे प्रत्येकांपाशी काही ना काही पैसा असतोच आणि ते पैसा कुठे कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवतो बँकमध्ये किंवा अदर फंड्समध्ये. ते एक प्रकारे हा पैसा कसा सरकारकडे पुन्हा वापस जातो. एक प्रकारे त्यांच्यापाशी डिजिटल मनी असते, त्यांच्यापाशी हे पैसे आहेत. जसं की आता माझ्या ATM मध्ये मला काहीतरी 2,500 रुपये आहेत. तर 2,500 रुपये काय आहे? 2,500 रुपये एक प्रकारे डिजिटल मनी आहे. तुमच्यापाशी एवढे सारे पैसे आहे 2,500 रुपये. 2,500 रुपये कॅश तुमच्यापाशी आहे का? नाही. 2,500 रुपये डिजिटल मनी आहे. तर याच डिजिटल मनीला एक प्रकारे स्टोअर करून, एक प्रकारे बॅकअप करून आपण आर्थिक मंदीला कशा प्रकारे थांबवू शकतो, यासाठी तो एक मशीन बनवतो आणि ती मशीन रिलेट करते नेटवर्किंग डिपार्टमेंट सोबत, प्लस हे गव्हर्नमेंट सोबत खूप लिंकअप असते आणि बहुत टॉप सिक्रेट प्रोजेक्ट असतो, कोणालाच याच्याबद्दल माहीत नसते. बट त्या माहीत नाही इल्युमिनाटी लोकांना कसं काय माहीत असते. तर फिल्मची सुरुवात होते, हा देशमुख कुठे जाते. I am not farting that the हे थोडंसं काय एक प्रकारे फाटून आहे आणि जेव्हा मी बसतो तेव्हा कसा हवा एक प्रकारे याच्यामध्ये कोलॅबोरेट होऊन जाते आणि तिथून हवा अशी बाहेर निघते, कारण यासाठी एस्केप पॉईंट कोणताच नाही. जर याला असं फुगवलं तर एक प्रकारे हवा याच्यामध्ये होते, बट जेव्हा मी बसतो तेव्हा याच्यामधून निघण्यासाठी कोणती काही जागा राहत नाही. त्यामुळे कोणीच तर नाही, ते ठीक आहे, पाच का करशील भोकाडे तू सांगून राहते. हा, तर आतापर्यंत आपण कॅरेक्टर समजून सांगितलं, बट एक कॅरेक्टर असं आहे, एक कॅरेक्टर नाही तर देशमुख, समीर देशमुख हा एक प्रकारे मशीन बनवतो, एक त्याची मशीन्स बनवतो आणि ती मशीन बहुत खतरनाक असते. एक प्रकारे कसं आर्थिक मंदीपासून वाचवण्यासाठी त्यांनी ही मशीन बनवली असते. ओके, ठीक आहे. तर काय होते की फिल्मची सुरुवात एक मीटिंग पासून होते, ज्या मीटिंगमध्ये गव्हर्नमेंटचे खूप काही लोक तिथे असतात, सिक्युरिटी किंवा गव्हर्नमेंटचे 2-3 माणसं असतात. कारण आता बा या स्ट्रक्चरसाठी किंवा याच्यासाठी एखादी आता प्रत्येकांची डिजिटल मनी आहे, त्याचा बॅकअप बनवणं आणि तेही त्या पर्सनला न विचारता आणि ते एक प्रकारे टॉप सिक्रेटमध्ये कुठेतरी स्टोअर करून ठेवणं, जेणेकरून आर्थिक मंदीच्या वेळेस अशा प्रकारची हालत न निर्माण होता आपण प्रत्येकांना त्यांचे जे बॅकअप मनी त्यांना देऊ शकू. तर हे कसं एक प्रकारे सिक्रेट आहे, त्याच्यामध्ये कोणालाच इन्व्हॉल्व्ह होऊ देत नाही आहे.
फक्त गव्हर्नमेंटची जी टॉप सिक्रेट प्रायोरिटी आहे फक्त त्यांनाच या प्रोजेक्ट बद्दल माहीत असते. आणि प्लस समीर देशमुखला, कारण त्याने ही मशीन बनवली आहे. तर काय असते, बट माहीत नाही कसं तरी त्या इल्युमिनाटी लोकांना याच्याबद्दल माहीत होते आणि त्यांना वाटते का आपण हे बॅकअप मनी चोरली पाहिजे असं त्यांना वाटते. बट फिल्मची सुरुवात काय होते, फिल्मची सुरुवात एक मीटिंग पासून होते. समीर देशमुख त्याच्या ॲस्ट्रॉन मार्टिन मधून येतो. मग तिथून तो चालत 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 वरती जातो. तो त्याच्या असिस्टंट सोबत बोलतो. असिस्टंट आणि तो म्हणतो सब रेडी आहे, सिक्युरिटी वगैरे सब रेडी आहे. तिथला जो प्रेफरन्स मला दाखवायचा आहे, व्हिज्युअल प्रेफरन्स, तो असा आहे की टॉप वरच्या बिल्डिंगमध्ये करीब म्हणजे टॉप फ्लोअर नाही, बट एक प्रकार अशा फ्लोअरमध्ये जिथे जेणेकरून पूर्ण मिरर आहे साईडला, वन साईडला. अदर साईडला त्यांचा जे स्टाफ आहे तो बसून आहे, जेने या मशीन बनवण्यात त्यांची मदत घेतली आहे. आणि बहुत कमी जण आहे तिथे. प्लस गव्हर्नमेंटचे लोक पण आहे तिथे. आणि प्लस या मीटिंगमध्ये पूर्ण गव्हर्नमेंटचे लोक आणि त्यांना पूर्ण एक्सप्लेन करून दाखवायचं आहे या समीरला. त्या एक प्रकारे डेमो आहे. अजूनपर्यंत ही मशीनला पास नाही केला आहे, तर त्यामुळे यांना म्हणजे समीरला एक प्रकारे डेमो द्यायचा आहे त्या दिवशी, म्हणजे या सीनमध्ये. तर याच्यामध्ये हा पूर्ण सांगतो असं आहे तसं आहे, या म्हणजे पूर्ण जे काही खासियत आहे या मशीनची वगैरे असं आहे, सगळं काही सांगतो. अदर एंडला काय होत असते का, म्हणजे इथे रूम आहे आणि या साईडनं रूम आहे आणि या साईडनी खाली आहे बिल्डिंगचा टॉप फ्लोअर. आणि नियर अबाउट 2-3 बिल्डिंग सोडून काया आणि तिची टीम जे काही या बोर्ड मीटिंगमध्ये होत असते त्यांना ते ऐकायचं असते. तर त्यामुळे काय एक प्रकारे काहीतरी बंदूक टाईप असं काहीतरी थ्रो करतो. बट त्यांचा प्लॅन अनसक्सेसफुल होते, कारण ते बुलेट प्रूफ आणि साऊंड प्रूफ असतात ते काच. आणि त्यामुळे ते त्यांचे जे काही आहे कन्व्हर्सेशन बिटवीन गव्हर्नमेंट्स एम्प्लॉई अँड ते समीर देशमुख, दे कांट हिअर, कारण ते ऐकू शकत नाही. आणि ऐकू शकत नसल्यामुळे काय होते की त्यांना दुसरा प्लॅन करावा लागते. दुसरा प्लॅन म्हणजे समीर देशमुखला किडनॅप करायचं असते. तर मग काय होते की आता समीर देशमुख तो त्याचं पूर्ण काम करतो. तर म्हणजे हे मीटिंग एक प्रकारे फायनल मीटिंग आहे आणि या मीटिंग झाल्यानंतरच या मशीनला इन्स्टॉल केल्या जाते. तर दिवसभर ते त्यांची मीटिंग वगैरे होते आणि समीर देशमुखला त्याचं बिल पास होते आणि नंतर ती मशीन इन्स्टॉल होते. आणि इन्स्टॉल केल्यानंतर मग हा खूप जास्त हॅपी असतो आणि हा म्हणजे त्याच्या वाईफला, आता मी घरी येत आहे, आपण कुठेतरी पार्टी करू. बट त्याची वाईफ प्रेग्नंट असते. तर प्रेग्नंट असते आणि तो घरी येत असतो, बहुत खुश असतो आणि पार्किंग लॉटमध्ये जातो आणि गाडी काढतो आणि गाडी जे स्टार्ट करतो आणि त्याला मागून कोणतरी असा हात देते. तो मागे पाहते आणि भडकन त्याच्या डोक्यावर मारते आणि तो एंड खतम. तर हा आहे सेगमेंट 1. या सेगमेंट 1 मध्ये अशा प्रकारे हे आज या सेगमेंट 1 मध्ये मी कास्टचा पूर्ण रिव्ह्यू केला आणि सेगमेंट 1 मध्ये आपण समीर देशमुखला मारण्यापर्यंत आपण आलो आहे. त्यात आपण लिंकअप आहे. तर राईट नाव आपण सेगमेंट 1, 2, 3 करून शूट करू. हा सेगमेंट 1 आहे. आता आपण सेगमेंट 2 थोड्या वेळात शूट करू राईट आफ्टर. आतापर्यंत आपण सेगमेंट 1 सांगितलं आहे का सेगमेंट 1 काय असते आणि सेगमेंट 1 मध्ये आपण फुल कास्टचा एक प्रकारे हे दिला आहे का कास्टचा इंट्रोडक्शन आणि कोण कोण आहे कोण कोण नाही आणि कोण कोणाची खास ॲबिलिटीज काय. सेगमेंट 1 मध्ये काय सांगितलं आहे, सेगमेंट 1 मध्ये सांगितलं आहे का इल्युमिनाटी पीपल कोण असतात, समीर देशमुख आणि त्यांची मशीन आणि त्यांनी जे काही बिल्डअप केलं आहे, इन्व्हेन्शन केलं आहे ते गव्हर्नमेंट खात्यासोबत टॉप सिक्रेट प्रोजेक्ट
ते ऐकण्यासाठी खूप जास्त डेस्परेट असतात इल्युमिनाटी पीपल्स, बट दे कांट. तर त्यांनी दुसरा प्लॅन बनवतात आणि त्यांना किडनॅप करण्याचा, आणि त्याची किडनॅप झाली. सेगमेंट 1 मध्ये हे झालं. सेगमेंट 2 मध्ये काय आहे? सेगमेंट 2 मध्ये आहे एक प्रकारे चोरीचा आहे. फिल्ममध्ये स्टार्टिंग खूप जास्त बोर करायची नाही. जो सेगमेंट 1 आहे तो बहुत छोटा आहे, बहुत रिअली हार्डली 3-4 मिनिटाचा आहे. सेगमेंट 2 एक प्रकारे इंट्रोडक्शन अबाउट अवर 3 गाय, रोहन, अल्ताफ आणि फॅझल. या तिघांचे कॅरेक्टर प्लस 3 कॅरेक्टरला इंट्रोड्यूस करण्यासाठी हा सेगमेंट 2 आहे, जो की एक चोरीचा आहे. आणि इट्स अ रिअली नाईस चोरी, आणि बहुत चांगल्याने मला याला एक्सप्लेन करायचं आहे. रात्रीचे 11 वाजता कुठेतरी कोणत्या तरी बँकमध्ये हे 3 जण बँकच्या बाहेर वडापाव खात असतात. रात्री करीब 11:30 वाजता बँकमध्ये काहीतरी शिपमेंट सुरू असते, बहुतेक नोटाची किंवा बंडलची, मुंबईमध्ये. मुंबई महाराष्ट्रामधलं गोष्ट करता लोकेशन. तर आपले 3 जण बँकेच्या बाहेर एका टपरीवर वडापाव खात असतात, आणि इथे बँकमध्ये काही ना काहीतरी शिपमेंट सुरू असते, नोटाची किंवा काही ना कशाची तरी. आणि देन 11:30 वाजता त्या बँकेचं काम खतम होते. पूर्ण शटडाऊन करून हे लोक जातात आतमध्ये. पूर्ण सिक्युरिटी प्लस काही गार्ड वगैरे असतात, आणि सगळे सिक्युरिटी गार्ड वगैरे आतमध्ये असतात. तर ते सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळेजण आतमध्ये असतात, आणि त्या कशा ना कशा तरी प्रिव्हेन्शन करत असतात. तर बँकमध्ये पैसे तर राहतेच, आणि रात्री चोरी करतात ते, यासाठी तर खूप जास्त प्रिव्हेन्शन राहते. तर याच्यासाठी आता या आपले जे 3 धुरंधर आहे, तर यांना चोरी करायची असते. चोरी करायचं आहे मला पण नाही खास माहिती. तर मग ते लोक, ते 3 जण वरती जातात. वरती म्हणजे बँकेच्या वरती नाही, बँकची बिल्डिंग इथे आहे, आणि ते वडापाव खाऊन कोणत्यातरी बिल्डिंग मधून वरती चढतात टेरेसवर. जे अदर बिल्डिंग आहे जे टेरेसवर चढतात, ती बँकेच्या बिल्डिंग समोर खूप जास्त मोठी असते. त्याच्यानंतर अल्ताफ काय करतो, अल्ताफ त्याची रायफल काढतो आणि टेरेसवर जो कॅमेरा आहे त्याला शूट करतो. तर टेरेसवर कॅमेरा शूट केल्याने काय होते, का बँकमध्ये जे गार्ड असतात, जे सर्वेलन्स सिस्टीमकडे नजर ठेवत असतात, त्याला कळते का टेरेसवरचा कॅमेरा काम करून नाही राहिला आहे. तर एक बंद्याला वरती पाठवते की वरती का सुरू आहे बा, कॅमेरा काऊन खराब झाला वगैरे वगैरे. आणि याच्यासाठी एक प्रकारे गार्डला वरती पाठवते. तोपर्यंत आपले 3 धुरंधर काहीतरी दोरी टाकून त्या बँकच्या बिल्डिंग मध्ये दाखल होऊन जातात वरती टेरेसवर. बट टेरेसचा दरवाजा असतो तो बंद असतो, तोही आतून. तर मग काय असतो की तो गार्ड नाही का आतून दरवाजा खोलतो आणि बाहेर येतो आणि कॅमेराकडे बघतो, आणि तेव्हा ते शॉक येणारच का, माणसाला ते शॉक देतात ते काहीतरी. त्यांनी अल्ताफ त्या गार्डला एक प्रकारे शॉक देतो, आणि तो गार्ड तिथेच बेहोश होऊन जातो. आणि देन काय होतात की त्या गार्डला घेऊन ते 3 जण आतमध्ये जातात. रोहन त्या कॅमेराला काहीतरी जॉईनिंग करून सुरू करून देतो, जेणेकरून त्याला वाटते का आता सुरू झालाय, आता तू वापस येऊन जा, आणि गेट बंद करून टाकते. तर आता काय झालं, तो गार्ड बेहोश आहे, प्लस आपले 3 जण ते पण बँकच्या आतमध्ये आहे. तर मग नंतर काय होते की या गार्डचे कपडे रोहन घालतो. रोहन घातल्यावर अशी कॅप वगैरे घेतो, कारण चेहरा सर्वेलन्स मध्ये कॅप्चर नाही झाला पाहिजे म्हणून. आणि कारण बँकमध्ये खूप सारे हे असते ना, सर्वेलन्स कॅमेरे, त्यामुळे. तर हा कसं एक प्रकारे असा हात करून असं
जातो कंट्रोल रूममध्ये, म्हणजे सर्वेलन्स रूममध्ये, जिथे सगळे गार्ड बसून आहे आणि जिथे सर्वेलन्स करून राहिला आहे. एक प्रकारे खाली बघतो आणि दरवाजाच्या खाली एक प्रकारे गॅप राहते छोटीशा. त्या गॅपमधून नाही का एक प्रकारे छोटीशी डब्बी टाकतो. हे डब्बी कशाची असते? या डब्बीमध्ये काय एक प्रकारे गॅस कोलाइड होऊन राहते आणि जेव्हा तो डब्बी टाकल्यावरती अशी एक्सपांड होते तेव्हा तिथे एक प्रकारे स्फोट होतो गॅसचा आणि त्या गॅसचा स्फोट थ्रू सगळेजण बेहोश होऊन जाते. सगळेजण बेहोश झाल्यावर काय होते की हा रोहन त्याच्या नाकाला एक प्रकारे पॅलेडियम प्लेट लावतो, जेणेकरून ते जे गॅस आहे ती त्याच्या नाकात नाही गेली पाहिजे आणि तो बेहोश नाही पडला पाहिजे. एक प्रकारे क्लॅम्प लावतो आणि तो आतमध्ये जातो आणि नंतर सगळे सर्वेलन्स कॅमेरे ऑफ करून देतो. सर्वेलन्स कॅमेरे सगळे ऑफ करून देतो. ऑफ करून दिल्यावर नंतर हे आपले जे धुरंधर आहे ते येतात, मोठ्या स्टाईलने येतात आणि जे आहे 2-3 गार्ड आहे जे सर्वेलन्स रूममध्ये नव्हते आणि बाहेर ठिकाणी गार्ड करत होते, त्याला बहुत क्लासिक आणि ॲडव्हेंचर पद्धतीने त्याला मारतात म्हणजे एक शॉक देतात त्या शॉटगन थ्रू, ज्याच्यातून ते वायरून त्याला हे लागते, करंट वगैरे लागते त्या 2 पर्सनला आणि ते घेतात आणि त्याच्यानंतर ते तिजोरीपाशी जातात. तर तिजोरीपाशी गेल्यावर आपला अल्ताफ ते कानात हेडस्कोप टाकतो आणि त्याच्यानंतर तिजोरी खोलतो. तिजोरी खोलल्यानंतर काय होते की त्याच्यासमोर एक प्रकारे बहुत सारे सोन्याच्या विटा असतात एव्हरीवेअर. बट काय होते की सगळ्या सोन्याच्या विटा काय असतो, रोहन काय करतो की खाली एक प्रकारे चादर टाकतो आणि चादर नाही एक प्रकारे म्हणजे जातो, हॅमर घेतो, एक त्याच्यापाशी एक छोटासा हॅमर असते, तिघांपाशी पण एक हॅमर असते. तिघही जण आतमध्ये जातात आणि त्या सोन्याच्या विटेला अशा प्रकारे ठोकतात ठक ठक ठक, जेणेकरून तो हॉलो आहे का नाही आहे ते व्हेरीफाय करतात. म्हणजे हे का व्हेरीफाय करण्यासाठी आले का चोरासाठी आले, सांगतो पुढे काय आहे. मग हे काय असे ठोकठोक करतात आणि ठोकठोक केल्यानंतर काय होते की मोस्ट ऑफ दी जे काही सोन्याचे विटा आहे त्या सॉलिडफाय असतात आणि फक्त एकच आहे जे हॉलो असते आणि ते हॉलो वीट त्याला कुठून तरी एक प्रकारे पॉइंट असतो जिथून तो वीट त्याचा जो वरचा जो कवर आहे ते असं निघते आणि निघल्यानंतर त्यांच्यापाशी एक कार्ड राहते, ब्ल्यू बर्डचं एक कार्ड. जसे एटीएमचं एक कार्ड आहे तशा प्रकारे एक ब्ल्यू बर्डचं कार्ड असते आणि तो कार्ड घेतो, बाकी सगळ्या सोन्याच्या विटा तिथेच फेकून देतो आणि निघून जातो. निघायच्या वेळेस काय होते की निघायच्या वेळेस रोहन निघतो तेव्हा फैजल म्हणतो चलो चलो चलो. तर मग रोहन त्याच्याकडे पाहते आणि अल्ताफकडे पाहते आणि म्हणते की असं जस्ट म्हणजे अशा प्रकारे एक्सप्रेशन देते का त्याने काहीतरी चोरलाय म्हणून. मग तो म्हणते ओ कम ऑन अँड देन मग तो सोडून देते आणि त्याच्यानंतर फैजल पण त्याने पण काही ना काही चोरलं असते, बट याने इमॅजिन नाही केलं असते का फैजलने पण काही ना काही चोरलंय. हा बस शॉकने पाहत राहतो अँड देन लेट्स गो. तर हा आहे सेगमेंट 2. सेगमेंट 2 आहे चोरीचा. सेगमेंट 2 मध्ये हा मला दाखवायचा होता एक प्रकारे, म्हणजे ते लोक कशा प्रकारे स्मार्ट आहे त्या प्रकारे. दिस इज सेगमेंट 2. आता आपण सेगमेंट 3 कडे वळू. तर आता आपण स्टोरी सेगमेंट 2 पर्यंत आपण रेकॉर्ड केला आहे. 2 मध्ये काय होते, एक प्रकारे चोरी होते या त्या कार्डची, पण ते लोक चोरू नाही चोरत आणि ते एक प्रकारे कार्ड चोरतात. कार्ड एक प्रकारे मिस्टिरियस आहे, त्याला वेळी आपण त्याला व्हॅल्युएट करू का ते काय आहे का नाही. बट हा जे सेगमेंट होता हा एक प्रकारे इंट्रोडक्शन होता
का हे लोक चांगलं काम करतात वाईट मेथड थ्रू, अशा एक प्रकारे दाखवण्याचा मार्ग होता. सेगमेंट 3 मध्ये काय होते, सेगमेंट 3 मध्ये होते सेगमेंट 3 मध्ये काय होते, ते बसून राहतात. सेगमेंट 3 मध्ये वेट सेगमेंट 3 मध्ये सेगमेंट 3 मध्ये काय होते की कॉलेज सीन दाखवला आहे. कॉलेज सीन मध्ये कॅन्टीन मध्ये हा सीन दाखवला आहे. का असतात की कॅन्टीन मध्ये रोहन, अल्ताफ, फैजल सोबत नारंग आणि कबीर हे पण मित्र असतात. बट या दोघांना माहीत नसते का हे या तिघ जण कोण आहे आणि कशा प्रकारचे काम करतात. तर हे जे तिघ जण आहे हे त्यांचं काम आहे एक प्रकारे बहुत प्रायव्हसी ठेवतात त्यांच्या कामामध्ये. नारंगचा बर्थडे असतो आणि त्याला सगळेजण विश करत असतात. रोहन पण त्याला विश करतो. एक प्रकारे कॅन्टीन सीन मध्ये त्याला थोडा बहुत फनी सीन मला दाखवायचा आहे. एक सीन असा आहे की सगळेजण बोलत असतात आणि रोहन आपल्या लॅपटॉपवर कोणाशी तरी बोलत असतो, ब्ल्यू बर्ड काहीतरी, आणि तिथे म्हणते, तिथे एक मेसेज असतो, डू यू गेट युअर पॅकेज. मग रोहन म्हणतो नो, म्हणजे एक प्रकारे टायपिंग मध्ये. मग तिथे पॅकेज शिपमेंट इज अराइव्ह ॲट टुनाईट ॲट धिस प्लेस. सो ही से ओके. अँड एक प्रकारे छोटीशी चाट आहे जे दाखवायची आहे या फिल्ममध्ये, जे की इम्पॉर्टन्स ठरते. कॅन्टीनचा सीन असा आहे का कॅन्टीनच्या सीनमध्ये काय होते की आलिया नाही, नैनाचं कॅरेक्टर मला या प्रकारे इंट्रोड्यूस करायचं आहे. तर नैनाच्या कॅरेक्टरमध्ये इंट्रोड्यूस करायचं आहे का हे 5 जण कॅन्टीनमध्ये एका ठिकाणी मस्ती करत असतात आणि साईडला एक प्रकारे मेडिकल स्टुडंट त्यांच्या नेक्स्ट टेबलवर बसतात. तिथे एक मुलगी असते, 3 मुली असतात. 3 मुली आपापसात गोष्टी करत असतात. त्याच्यामध्ये नाही का त्या नैना दिसायला खूप जास्त चांगली असते आणि तेव्हा कबीर म्हणतो की शी इज अ रिअली वन ऑफ द काइंड. आणि जो कोणी तिच्यासोबत बोलेल, मी शर्त लावतो का ती अजूनपर्यंत कोणाला भाव देत नाही, आणि जर ती कोणासोबत बोलेल किंवा जर कोणी व्यक्तींनी तिला टच जरी केलं तर मी 100 रुपये देईन. ते एक प्रकारे शर्त लावते. तर 5 जण पण शर्त लावते 100 रुपये, म्हणजे 500 रुपये. आणि रोहन म्हणतो मी चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. आणि नंतर हा का करते, तिच्यापाशी जाते, हॅलो म्हणते. तिला नाही म्हणत, तिच्या अगोदरच्या मुलीला, हॅलो माय नेम इज रोहन तेंडुलकर. मग ती म्हणते श्वेता, प्रणाली, देन शी से नैना. हँडशेक केल्यानंतर मग ही सेज कॅन आय. सो तो बसते आणि मग नंतर म्हणते की काय तुम्हाला ते मुलं दिसून राहिले आहे. मी एक प्रकारे म्हणजे स्टार्टिंग सुरुवात कशी केली, मी एक प्रकारे तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी आलो आहे. तर नैनाचे भाय, कारण मग तो म्हणते, म्हणजे रोहन म्हणते की जेणे तुम्हाला त्या बेंचवर जे लोक दिसून राहिले, ते मुलं दिसून राहिले आहे, तो पॉइंट आउट करून बोलते आपल्या मित्रांना. त्यांनी एक प्रकारे शर्त लावली आहे की जो तुमच्यासोबत टच करेल त्याला 500 रुपये भेटेल. आणि आता मला 500 रुपये भेटले, सो थँक्यू. आणि देन ही लीव. मग ती प्रणाली म्हणते काय, इसने टच कब किया था. मग श्वेता म्हणते अरे हँडशेक पगली. आणि देन ही गोज, आणि त्याच्यानंतर तो काहीतरी पैसे घेत मोजत निघून जातो. आणि त्याच्यानंतर काय की
नारंग म्हणते का आज शाम को आ रहा है ना पार्टी पे, या डेफिनेटली आ रहा है. सो या, तर हे जे सेगमेंट 3 आहे, हे सेगमेंट 3 आहे रोहनचं इंटेलिजन्स इंट्रोड्यूस करण्यासाठी. याला पण पैसे कमवायचे आहे, बट याची पण मेथड कशी वेगळीच आहे, एक प्रकारे हटके आहे. आणि सेगमेंट 3 याच प्रकारे आहे. सो या, दिस इज इट. दिस इज दी सेगमेंट 3. हॅलो, दिस इज दी बायनरी कोड स्टोरी सेगमेंट 4. आणि हा जो चौथा सेगमेंट आहे हा काफी इम्पॉर्टन्स आहे, कारण याच्यामध्ये एक प्रकारे गाणं आहे. आणि फिल्ममध्ये गाणं हे खूप चांगलं गाणं आहे, कारण एक प्रकारे पार्टीचं सॉन्ग आहे. कारण हा पिक्चर मला बोरियत भरी न दाखवायचा आहे. आणि सेगमेंट 3 मध्ये आपण काय सांगितलं आहे का, सेगमेंट 3 मध्ये याचं इंटेलिजन्स दाखवलं आहे रोहनचं. बट ऑल्सो नारंगची पण बर्थडे पार्टी आहे, तो म्हणते आज शाम को आ रहा है. सो या, सो दिस इज दी सेगमेंट 4, नारंगचं बर्थडे पार्टी. तर एक प्रकारे संध्याकाळची वेळ आहे आणि पार्टी करायची वेळ आहे आणि सगळेजण हॅपी असतात. आणि याच्यामध्ये एक प्रकारे गाणं होते आणि याच्यामध्ये रोहन नैनाला भेटतो आणि थोडं बहुत त्यांचं कन्व्हर्सेशन होते. या कन्व्हर्सेशन दरम्यान एक गाणं पण होते चांगलं, सगळेजण नाचतात. एक प्रकारे पार्टी सॉन्ग आहे. या पार्टी सॉन्गमध्ये हिला कळते, नैनाला कळते का रोहन अस्थमा पेशंट आहे, त्याला जास्त धावतं किंवा हे डान्स वगैरे केला तर याला एक प्रकारे अस्थमा पेशंट आहे, हे त्याला रेप्रेझेंट होते. गाण्यामध्ये काय होते, एक प्रकारे त्याला म्हणजे गाणं बहुत चांगलं आहे, म्हणजे बहुत मस्त. मला याच्यामध्ये म्युझिक द्यायचं आहे. इट्स अ रिअली ग्रेट नाईस थिंग्स. याच्या एंडमध्ये, या गाण्याच्या एंडमध्ये नाही का एक प्रकारे मॅसेज येते आणि शिपमेंट इज अराईव्ह ॲट धिस प्लेस. आणि तो शिपमेंट घ्यायसाठी तो निघून जाते रोहन. आणि नैना फक्त पाहत राहते आणि जस्ट वियर्ड फील करते का हा काऊन चालला म्हणून. बट हो जाते, एका बीचवर जाते, संध्याकाळची वेळ, रात्रीची. तिथे एक स्पीड बोट येते आणि त्याच्यानंतर हा कसा त्या स्पीड बोटवर जाते. ते स्पीड बोटवाले त्याला कार्ड मागते. तो कार्ड जे ते चोरी करून आणलेलं नाही का, ते ब्ल्यू बर्डचं कार्ड, ते वाला कार्ड देते त्यांना. ते कार्ड व्हेरीफाय करतात ते लोक. देन त्याला एक प्रकारे बक्सा देतो जो की बहुत भारी असतो. म्हणजे ते लोक असे देतात आणि हा बंदा उचलला जाते, बट ही जस्ट फॉल, कारण इट्स अ टू हेवी. आणि जे लोक आहेत त्या शिपवरचे, त्या स्पीडबोटवरचे, काफी हट्टेकट्टे दाखवायचे मला. ते त्या गाडीत ठेवून देतात ते जो बक्सा आहे तो, आणि ही जस्ट गोज. सेगमेंट 3 मध्ये हेच आहे. सेगमेंट 4 मध्ये एक प्रकारे गाणं आहे. आणि या गाण्यामध्ये म्हणजे आता सांगण्यासाठी, आता मी का पूर्ण गाणं तर सांगू शकत नाही कारण मी लिरिसिस्ट नाही. एक प्रकारे चांगलं म्युझिक वगैरे द्यायचं आहे. म्हणजे या सेगमेंट 4 मध्ये फक्त एक गाणं आहे. सांगण्यासाठी फक्त हेच आहे का याला फक्त याची शिपमेंट भेटते आणि हा आता घरी घेऊन जातो. या, दॅट इज इट.